मानवजातीच्या प्रगतीसाठी निसर्गाचा आणि एका लहान समाजाचा बळी देणे योग्य आहे का? कथाकाराच्या या प्रश्नाने आरव आणि मीराला थेट आजच्या युगाच्या सर्वात मोठ्या नैतिक संघर्षाच्या केंद्रस्थानी आणून ठेवले. हा प्रश्न केवळ एका कथेपुरता नव्हता, तर तो जगभरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या विस्थापनाच्या आणि पर्यावरणाच्या विनाशाच्या समस्येचे प्रतिबिंब होता. हे खूप कठीण आहे. आरवने चर्चेला सुरुवात केली. पण मला वाटतं आपल्याला मोठ्या चित्राचा विचार करायला हवा. अमर्याद आणि स्वच्छ ऊर्जा याचा अर्थ आहे प्रदूषण संपेल, हवामान बदल थांबेल, गरिबी कमी होईल. याचा फायदा जगातील अब्जावधी लोकांना होईल. या प्रचंड मोठ्या फायद्यासमोर एका जंगलाचा आणि एका लहान जमातीचा त्याग करणे, जरी ते दुःखद असले तरी ते आवश्यक आहे. द ग्रेटर गुड म्हणजे बहुसंख्यांचे हित, हेच तत्व इथे लागू होते. आपण प्रगतीला थांबवू शकत नाही. आरवचा दृष्टिकोन पूर्णपणे उपयुक्तवादी आणि मानव केंद्रित होता. पण मीराला या विचारातील निसर्गावर होणारा अन्याय स्पष्ट दिसत होता. पण आरव, तिने तीव्रपणे म्हटले, पण तो निसर्ग आणि ती काया जमात त्या बहुसंख्यांचा भाग नाही का? आपण मानव स्वतःला या ग्रहाचे मालक का समजतो? ते जंगल हजारो वर्षांपासून तिथे आहे. ते प्राणी, ती झाडे, ती जमात, त्यांचंही ते घर आहे. आपल्याला कोणी अधिकार दिला आहे की आपल्या फायद्यासाठी त्यांचे घर उद्ध्वस्त करावे? ही प्रगती नाही, हा तर शुद्ध स्वार्थ आणि आक्रमण आहे. आपण ऊर्जेसाठी दुसरा मार्ग शोधायला हवा, पण निसर्गाचा बळी देऊन मिळवलेली प्रगती ही खरी प्रगती असूच शकत नाही. पण दुसरा मार्ग शोधायला किती वर्षे लागतील मीरा? आरवने प्रतिवाद केला. तोपर्यंत प्रदूषणामुळे आणि ऊर्जा संकटामुळे कितीतरी जास्त नुकसान झालेलं असेल. कधीकधी आपल्याला उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पर्यायाची निवड करावी लागते, आदर्श पर्यायाची नाही. पण तो सर्वोत्तम पर्याय कुणासाठी आहे? मीराने अचूक प्रश्न विचारला. आपल्यासाठी, माणसांसाठी. पण त्या जंगलातील प्राण्यांसाठी, त्या काया जमातीसाठी? त्यांच्यासाठी तर तो सर्वात वाईट पर्याय आहे. आपण त्यांच्या दृष्टिकोनातून विचारच करत नाही आहोत. त्यांची चर्चा आता केवळ विकास विरुद्ध पर्यावरण राहिली नव्हती, तर ती मानव केंद्रित म्हणजे मानव केंद्रित विरुद्ध निसर्ग केंद्रित विचारसरणीच्या संघर्षात बदलत होती. आदित्य देशमुख आपल्या नातवंडांची ही चर्चा ऐकून गंभीर झाले. त्यांना आठवले की ज्ञान भंडार मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः पर्यावरणाच्या रक्षणासाठी कितीतरी प्रकल्प सुरू केले होते. हा प्रश्न त्यांच्या हृदयाच्या खूप जवळचा होता. तुम्ही दोघेही अशा प्रकारे बोलत आहात जणू काही विकास आणि पर्यावरण हे दोन वेगळे आणि एकमेकांचे शत्रू असलेले पर्याय आहेत, ते म्हणाले. पण खरा शहाणपण या दोन्ही गोष्टींना शत्रू न मानता त्यांना एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून पाहण्यात आहे. यालाच शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात. त्यांनी आरवकडे पाहिले. आरव, तुझा प्रगतीचा मुद्दा बरोबर आहे. आपण प्रगती थांबवू शकत नाही, पण विकासाची व्याख्या बदलण्याची गरज आहे. केवळ माणसाचा विकास म्हणजे खरा विकास नाही. निसर्गाला सोबत घेऊन त्याचे रक्षण करत जो विकास होतो तोच खरा आणि चिरस्थायी विकास असतो. मग ते मीराकडे वळले. आणि मीरा, तुझा निसर्ग रक्षणाचा मुद्दा अगदी योग्य आहे. पण कधी कधी निसर्गाचे रक्षण करण्यासाठीही आपल्याला तंत्रज्ञानाची आणि विकासाची मदत घ्यावी लागते. आपण पूर्णपणे निसर्गावर अवलंबून राहू शकत नाही. आपल्याला एक असा मार्ग शोधावा लागतो जिथे आपण निसर्गाकडून घेतो, पण त्या बदल्यात निसर्गाला काहीतरी परतही करतो. मग या समस्येवर काय उपाय होता आजोबा? आरवने विचारले. त्यांनी खाणकाम करण्याच्या पद्धतीवरच पुनर्विचार करायला हवा होता. त्यांनी तो संपूर्ण डोंगर उद्ध्वस्त करण्याऐवजी टनलिंग किंवा बोरिंग सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाला कमीत कमी धक्का लावून ते खनिज काढण्याचा मार्ग शोधायला हवा होता. होय, त्याला जास्त वेळ आणि पैसा लागला असता, पण तो निसर्गाच्या नुकसानापेक्षा नक्कीच कमी असता. आणि काया जमातीला विस्थापित करण्याऐवजी त्यांना त्या प्रकल्पाचे संरक्षक आणि भागीदार बनवायला हवे होते. त्यांना त्यातून मिळणाऱ्या फायद्याचा एक हिस्सा द्यायला हवा होता आणि त्या जंगलाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवायला हवी होती. त्यांच्या या शाश्वत विकासाच्या कल्पनेने आरव आणि मीरा दोघांनाही एक नवीन आणि सकारात्मक दृष्टी मिळाली. आमचे उत्तर आहे की मानवजातीच्या प्रगतीसाठी निसर्गाचा बळी देणे कधीही योग्य नाही, पण त्याच वेळी निसर्गाचे रक्षण करण्यासाठी प्रगतीला पूर्णपणे थांबवणेही अव्यावहारिक आहे.
त्यामुळे त्यांनी विकास आणि पर्यावरण या दोन्हींचा सन्मान करणारा एक मधला शाश्वत मार्ग शोधायला हवा होता. त्यांनी कमीत कमी पर्यावरणीय नुकसान करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते खनिज काढावे आणि स्थानिक काया जमातीला त्या प्रकल्पाचे भागीदार बनवून त्यांचा संस्कृती आणि हक्कांचा आदर करावा. त्यांचे हे संतुलित आणि भविष्यवेधी उत्तर ऐकून कथाकार खूप प्रभावित झाला. उत्कृष्ट, तुम्ही मानव आणि निसर्ग यांच्यातील संघर्षावर सहअस्तित्वाचा सुंदर उपाय शोधून काढला आहे. प्रगती आणि पर्यावरण हे शत्रू नाहीत, तर ते एकमेकांचे पूरक आहेत. हेच खरे शहाणपण आहे. तुमचे उत्तर अगदी योग्य आहे. ज्ञान प्रणालीमध्ये शाश्वत विकास आणि पर्यावरणीय नीतिमत्ता यावर एक नवीन आणि महत्वाचा अध्याय लिहिला गेला. तुमच्या या उत्तराने मला एका अशा राजाची आठवण करून दिली ज्याने केवळ माणसे आणि निसर्गच नाही तर आपल्या सर्वात मोठ्या शत्रूशीही सहअस्तित्वाचा प्रयत्न केला होता. ही कथा आहे एका महान मौर्य सम्राटाची, सम्राट अशोकाची. कथापार. सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्याच्या विस्तारासाठी अनेक युद्ध केली. त्यातील कलिंगाचे युद्ध सर्वात भयंकर होते. त्या युद्धात झालेल्या रक्तपाताने आणि विनाशाने त्याचे हृदय परिवर्तन झाले. त्याने युद्धाचा मार्ग कायमचा सोडून दिला आणि धम्म म्हणजेच अहिंसा, प्रेम आणि करुणेचा मार्ग स्वीकारला. त्याने आपले सैन्य कमी केले नाही, पण त्याचा वापर केवळ संरक्षणासाठीच करण्याचे वचन दिले. त्याने आपल्या शेजारच्या राज्यांना आणि शत्रूंनाही मैत्रीचा हात पुढे केला. त्याने सांगितले की खरा विजय हा शस्त्रांनी नाही तर हृदयाने जिंकण्यात आहे. पण त्याच्या या अहिंसक धोरणामुळे त्याच्या साम्राज्याच्या सीमेवरील काही लहान आक्रमक टोळ्या आणि शत्रू राजे अधिक धाडसी झाले. त्यांना वाटले की सम्राट अशोक आता कमकुवत झालाय. त्यांनी साम्राज्याच्या काही गावांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. आता सम्राट अशोकासमोर एक मोठा पेच होता. त्याने आपल्या अहिंसेच्या तत्वाशी ठाम राहावे आणि ते लहान हल्ले सहन करावेत, कदाचित काही गावे आणि प्रजा गमावण्याचीही किंमत मोजावी. की त्याने आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी आपले अहिंसेचे वचन मोडून त्या शत्रूंवर पुन्हा एकदा सैन्याचा वापर करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात कोणीही आक्रमण करण्याचे धाडस करणार नाही. तत्वांसाठी प्रजेचा जीव धोक्यात घालणे योग्य आहे की प्रजेच्या रक्षणासाठी तत्वांची तडजोड करणे योग्य आहे? तुमचे उत्तर काय आहे? सम्राट अशोकाचे धर्मसंकट. अहिंसा आणि राजधर्म यांच्यातील हा संघर्ष आजही तितकाच महत्वाचा आहे. आरव आणि मीरा यावर काय उत्तर देतील? ते अशोकाच्या अहिंसेची बाजू घेतील की एका राजाच्या कर्तव्याची? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात. तत्वांसाठी प्रजेचा जीव धोक्यात घालणे योग्य आहे की प्रजेच्या रक्षणासाठी तत्वांशी तडजोड करणे योग्य आहे? सम्राट अशोकाच्या रूपाने कथाकाराने आरव आणि मीरासमोर एक असा प्रश्न ठेवला होता जो कोणत्याही नेत्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षा असतो. एका बाजूला होती स्वतःच्या विवेकाशी आणि मूल्यांशी असलेली बांधिलकी, तर दुसऱ्या बाजूला होती आपल्या लोकांप्रती असलेली जबाबदारी. याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. आरवने सुरुवात केली. त्याचा आवाज गंभीर होता. सम्राट अशोकाने आपल्या प्रजेचं रक्षण करायला हवे होते. अहिंसा हे एक महान तत्व आहे, ह्यात शंका नाही. पण जेव्हा कोणी त्या तत्वाचा गैरफायदा घेऊन तुमच्या निष्पाप लोकांवर हल्ला करत असेल, तेव्हा अहिंसेच्या नावाखाली शांत बसणे ही अहिंसा नाही, तो भ्याडपणा आहे. राजाचं पहिले आणि सर्वश्रेष्ठ कर्तव्य, त्याचा राजधर्म, हा प्रजेचं रक्षण करणे हाच आहे. त्याने आपल्या सैन्याचा वापर करून त्या आक्रमकांना कठोर शिक्षा द्यायला हवी होती. कधी कधी मोठी शांती प्रस्थापित करण्यासाठी लहान हिंसा आवश्यक असते. इफ यू वॉन्ट पीस, प्रिपेअर फॉर वॉर. जर तुम्हाला शांती हवी असेल तर युद्धाची तयारी करा. आरवचा युक्तिवाद व्यावहारिक आणि राजधर्माच्या दृष्टिकोनातून योग्य होता, पण मीराला त्यात अशोकाच्या मूळ परिवर्तनाचा पराभव दिसत होता. पण आरव, तिने प्रतिवाद केला. जर अशोकाने पुन्हा एकदा तलवारीचा वापर केला असता तर त्याच्यात आणि कलिंग युद्धापूर्वीच्या अशोकात काय फरक राहिला असता? त्याच्या हृदय परिवर्तनाला काय अर्थ उरला असता? त्याने जगाला दाखवून दिले होते की प्रेमाने आणि करुणेनेही राज्य करता येते. जर तो आपल्या तत्वांवरून मागे फिरला असता तर त्याने केवळ स्वतःचाच नाही तर संपूर्ण धम्ममार्गाचा पराभव केला असता. त्याने एक उदाहरण घालून द्यायला हवे होते की अहिंसा ही कमजोरी नाही, तर ती एक वेगळ्या प्रकारची शक्ती आहे. कदाचित त्याने त्या आक्रमकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा होता. त्यांना मैत्रीने जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा होता. आणि जर ते मैत्रीने जिंकले गेले नसते तर? आरवने विचारले.
तर त्याने आपल्या प्रजेला मरू द्यायचे होते का? मीरा, आदर्शवाद आणि वास्तव ह्यात फरक आहे. एक राजा म्हणून तो आपल्या प्रजेच्या जीवावर आदर्शवादाचे प्रयोग करू शकत नव्हता. त्यांची चर्चा आता आदर्शवादी शांतता आणि वास्तववादी संरक्षण या दोन विचारसरणींमध्ये विभागली गेली. आदित्य देशमुख आपल्या नातवंडांना पाहत होते. त्यांना दिसत होते की ही मुले आता कोणत्याही प्रश्नाचे केवळ एकच बाजू पाहत नाहीत, तर दोन्ही बाजूंचे सखोल विश्लेषण करत आहेत. तुम्ही दोघेही पुन्हा एकदा एकाच प्रश्नाच्या दोन वेगवेगळ्या पैलूंवर बोलत आहात. प्रश्न हा नाही की अहिंसा की हिंसा, खरा प्रश्न आहे की शक्तीचा वापर कसा करावा. त्यांनी मीराकडे पाहिले. मीरा, तुझे म्हणणे बरोबर आहे की अशोकाने आपल्या अहिंसेच्या तत्वाशी तडजोड करायला नको होती. पण अहिंसा म्हणजे काहीही न करणे नव्हे. अहिंसा म्हणजे चुकीच्या गोष्टीला निष्क्रियपणे सहन करणे नव्हे. खरी अहिंसा ही सक्रिय आणि सामर्थ्यवान असते. ती अन्यायाला विरोध करते, पण द्वेषाने नाही तर धैर्याने आणि करुणेने. मग ते आरवकडे वळले. आणि आरव, तुझा प्रजेचा रक्षणाचा मुद्दा अगदी योग्य आहे, पण संरक्षण म्हणजे केवळ प्रत्युत्तर देणे नव्हे. संरक्षण म्हणजे प्रतिबंध सुद्धा. अशोकाने सैन्य कमी केले नव्हते, ते कायम ठेवले होते. त्याची शक्ती अजूनही तशीच होती, फक्त त्याने तिचा वापर न करण्याचं वचन घेतले होते. मग त्याने काय करायला हवे होते? दोघांनीही विचारले. त्याने एक असा मार्ग निवडायला हवा होता जिथे त्याचे तत्वही पाळन जाईल आणि त्याच्या शक्तीचे प्रदर्शनही होईल. त्याने त्या आक्रमकांवर थेट हल्ला करायला नको होते. त्याऐवजी त्याने आपले संपूर्ण सैन्य त्या सीमेवर नेऊन उभे करायला हवे होते, युद्धाची तयारी करून, पण युद्ध न करता. त्याने त्या आक्रमकांना एक स्पष्ट संदेश द्यायला हवा होता की मी शांतीच्या मार्गावर आहे, पण मला कमजोर समजू नका. मी तुमच्यावर हल्ला करणार नाही, पण जर तुम्ही माझ्या प्रजेला हात लावलात तर तुम्हाला माझ्या संपूर्ण सामर्थ्याला तोंड द्यावे लागेल. यालाच शांतीसाठी सामर्थ्य म्हणजे स्ट्रेंथ फॉर पीस म्हणतात. यातून तो एक संधीही देत होता आणि एक चेतावणीही. आणि त्याच सोबतच ते पुढे म्हणाले, मीराच्या म्हणण्याप्रमाणे संवादाचा आणि मैत्रीचा मार्गही उघडा ठेवायला हवा होता. त्याने दाखवून द्यायला हवे होते की तो क्षमा करायलाही तयार आहे, पण तो अन्याय सहन करणार नाही. आदित्यांच्या उत्तराने शक्ती आणि करुणा, संरक्षण आणि क्षमा यांचा एक अद्भुत संगम साधला होता. आमचं उत्तर आहे, आरवने कथाकारासमोर म्हटले, की सम्राट अशोकाने आपल्या अहिंसेच्या तत्वाशी तडजोड न करता आपल्या राजधर्माचे पालन करायला हवे होते. त्याने प्रत्यक्ष हिंसा न करता आपल्या सैन्याच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करून शत्रूंना परावृत्त करायला हवे होते. त्याने दाखवून द्यायला हवे होते की अहिंसा ही कमजोरी नसून ती आत्मविश्वासातून आणि सामर्थ्यातून घेतलेली एक निवड आहे. त्याने क्षमेचा आणि संवादाचा मार्ग खुला ठेवून शक्तीचा वापर केवळ अंतिम पर्याय म्हणून ठेवला पाहिजे. अशाने तो आपली तत्वे आणि प्रजा या दोन्हींचे रक्षण करू शकला असता. त्यांचे हे विवेकी आणि संतुलित उत्तर ऐकून कथाकार खूप प्रभावित झाला. उत्कृष्ट. तुम्ही हिंसे आणि अहिंसेच्या पलीकडे जाऊन शक्तीच्या जबाबदार वापराचे मर्म ओळखले आहेत. खरी शक्ती मारण्यात नाही तर योग्य वेळी न मारण्याचा निर्णय घेण्यात आहे. तुमचे उत्तर अगदी योग्य आहे. ज्ञानप्रणालीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध आणि संरक्षण धोरण यावर एक नवीन अध्याय लिहिला गेला. सम्राट अशोकाच्या ह्या धोरणामुळेच त्याच्या हयातीत त्याच्या साम्राज्यावर पुन्हा कधीच मोठे आक्रमण झाले नाही. त्याने जगाला दाखवून दिले की शांतता ही भीतीने नाही तर आदराने आणि शक्तीने टिकवली जाते. तुम्ही आतापर्यंत अनेक राजांचे, योद्ध्यांचे आणि समाजाच्या कथा ऐकल्यात, पण आताची कथा आहे एका कलाकाराची, एका अशा संगीतकाराची ज्याच्या संगीतात जगाला बदलण्याची ताकद होती. कथाकार. ही कथा आहे सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक महान संगीतकार तानसेन यांची. असे म्हटले जाते की त्यांच्या गाण्यात जादू होती. ते दीपक राग गाऊन दिवे लावू शकत आणि मल्हार राग गाऊन पाऊस पाडू शकत होते. एके वर्षी राज्यात भयानक दुष्काळ पडला. नद्या, तलाव आटून गेले. लोक पाण्याविना तडफडू लागले. सम्राट अकबरने तानसेनला मल्हार राग गाऊन पाऊस पाडण्याची विनंती केली, पण तानसेनच्या गुरूंनी त्याला एक चेतावणी दिली होती. मल्हार राग हा निसर्गाच्या चक्रात थेट हस्तक्षेप आहे. जर तो पूर्ण शक्तीनिशी गायला तर पाऊस तर पडेल, पण निसर्गाचे संतुलन बिघडेल. त्यामुळे तात्पुरता फायदा होईल, पण भविष्यात कुठे पूर तर कुठे वादळे असे अपेक्षित आणि विनाशकारी परिणाम होऊ शकतात. आता तानसेन समोर मोठा पेच पडला. त्याने आपल्या कलेचा उपयोग करून निसर्गाच्या चक्रात हस्तक्षेप करून आपल्या लोकांना दुष्काळातून वाचवावे, पण असे केल्याने भविष्यात मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा धोका पत्करावा. की त्याने निसर्गाच्या चक्राचा आदर करून आपल्या कलेचा वापर न करता लोकांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यावे आणि निसर्ग स्वतःहून कृपा करण्याची वाट पाहावी. एका कलाकाराने आपल्या कलेचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करावा की निसर्गाच्या नियमांचा आदर करून संयम बाळगावा? तुमचे उत्तर काय आहे?
तानसेनचे धर्मसंकट, कला आणि निसर्ग ह्यातील हा संघर्ष, आरव आणि मीरा ह्यावर काय उत्तर देतील? माणसाने निसर्गाच्या कार्यात किती हस्तक्षेप करावा? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात। एका कलाकाराने आपल्या कलेचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करावा की निसर्गाच्या नियमांचा आदर करून संयम बाळगावा? तानसेनच्या रूपाने कथाकाराने विचारलेला हा प्रश्न केवळ एका संगीतकारापुरता मर्यादित नव्हता। तो आजच्या काळात जेनेटिक इंजिनिअरिंग, हवामान बदल किंवा जिओ इंजिनिअरिंग यांसारख्या क्षेत्रांत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनाही तितकाच लागू होत होता। माणसाने निसर्गाच्या कार्यात किती हस्तक्षेप करावा याची एक लक्ष्मण रेषा कुठे असावी? माझ्या मते तानसेनी मल्हाराग गायलाच हवा होता, आरवने ठामपणे म्हटले। त्याच्या समोर हजारो लोक पाण्याविना मरत होते। अशा वेळी भविष्यात काहीतरी वाईट होईल या केवळ शक्यतेवर अवलंबून राहून वर्तमानातील इतक्या मोठ्या संकटाकडे डोळेझाक करणे चुकीचे आहे। कला असो वा विज्ञान, त्याचा अंतिम उद्देश हा मानवतेचे दुःख कमी करणे हाच आहे। जर तुमच्याकडे लोकांना वाचवण्याची शक्ती असेल आणि तुम्ही ती वापरली नाही तर ती शक्ती असून नसल्यासारखीच आहे। भविष्यातील धोक्यांचा सामना करण्यासाठी भविष्यात नवीन उपाय शोधता आले असते, पण वर्तमानातील मृत्यू टाळता आला नसता। आरवचा युक्तिवाद तात्काळ मदत आणि मानवी जीवनाचे मूल्य यावर केंद्रित होता, पण मीराला निसर्गाच्या संतुलनात हस्तक्षेप करण्याचे दूरगामी धोके दिसत होते। पण आरव, तिने प्रतिवाद केला, दुष्काळ ही सुद्धा निसर्ग चक्राचाच एक भाग आहे। कधी पाऊस जास्त, कधी कमी। तानसेनने जर आपल्या कलेने त्यात हस्तक्षेप केला असता तर त्याने निसर्गाचा तोलच बिघडवून टाकला असता। आज पाऊस पाडून तो लोकांना वाचवेल, पण उद्या त्याच असंतुलनामुळे आलेल्या पुरामध्ये त्याहून अधिक लोक मेले असते तर? निसर्ग हा एका नाजूक धाग्याने विणलेल्या जाळ्यासारखा आहे। आपण एक धागा ओढला तर संपूर्ण जाळेच विस्कटून जाते। तानसेनच्या गुरूंनी त्याला हीच धोक्याची जाणीव करून दिली होती। माणसाने निसर्गाचा उपयोग करावा, पण त्याचा गैरवापर करून स्वतःला निसर्गापेक्षा मोठे समजू नये। म्हणजे तू म्हणतेस की त्याने लोकांना मरू द्यायचे होते? आरवचा आवाज विश्वास ठेवण्यात तयार नव्हता। नाही, मी म्हणतेय की त्याने दुसरा मार्ग शोधायला हवा होता। त्याने मल्हार राग गाऊन थेट पाऊस पाडण्याऐवजी मेघ मल्हार किंवा मिया मल्हार यांसारखे राग गाऊन वातावरणात केवळ गारवा आणि आर्द्रता निर्माण करायला हवी होती, ज्यामुळे लोकांना तात्पुरता दिलासा मिळाला असता। त्याने निसर्गाला पाऊस पाडण्यास भाग पाडण्याऐवजी पावसासाठी एक अनुकूल वातावरण निर्माण करायला हवे होते। त्याने निसर्गाचा शासक बनण्याऐवजी त्याचा सहाय्यक बनायला हवे होते। मीराच्या या कल्पक उत्तराने आरवलाही विचार करायला लावले। त्याने थेट हस्तक्षेपाऐवजी सौम्य आणि अप्रत्यक्ष मदतीचा मार्ग सुचवला होता। आदित्य देशमुख आपल्या नातवंडांची ही चर्चा ऐकत होते। त्यांना आठवले की ज्ञान भांडार मिळाल्यानंतर त्यांच्याकडेही निसर्गात मोठे बदल घडवण्याची शक्ती होती, पण त्यांनी ती कधीही वापरली नाही, कारण त्यांना त्या शक्तीसोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीव होती। तुम्ही दोघांनीही पुन्हा एकदा एका सुंदर उत्तराच्या जवळ पोहोचला आहात। आरव, तुझा लोकांच्या प्राणांना वाचवण्याचा हेतू अगदी योग्य आहे, आणि मीरा, तुझा निसर्गाचा सन्मान करण्याचा विचारही तितकाच महत्वाचा आहे। खरी कला किंवा खरे विज्ञान हे निसर्गावर विजय मिळवण्यात नाही, तर त्याला समजून घेण्यात आहे, त्यांनी समजावून सांगितले। तानसेन एक महान संगीतकार होता, कारण तो केवळ सूर लावत नव्हता, तर तो त्या सुरांचा निसर्गावर काय परिणाम होतो हे जाणत होता। त्याच्यासमोर दोन टोकाचे पर्याय नव्हते। मीराच्या म्हणण्याप्रमाणे त्याने एक मधला मार्ग निवडायला हवा होता। त्याने थेट प्रलयनकारी पाऊस पाडण्याऐवजी आपल्या संगीताने निसर्गाला केवळ एक साथ घालायला हवी होती। त्याने आपल्या कलेतून लोकांची वेदना आणि पाण्याची गरज निसर्गापर्यंत पोहोचवायला हवी होती। संगीताने ढगांना एकत्र येण्यास मदत करायला हवी होती। त्याने चमत्कार करण्याऐवजी निसर्गाच्या प्रक्रियेला मदत करायला हवी होती। अशाने तो लोकांची मदतही करू शकला असता आणि निसर्गाच्या नियमांचा भंगही झाला नसता। कलाकाराची खरी शक्ती ही निसर्गाला बदलण्यात नाही, तर निसर्गाशी आणि माणसांच्या भावनांशी संवाद साधण्यात आहे। आदित्यन यांनी आपले बोलणे संपवले। त्यांच्या या विवेचनाने आरव आणि मीराला कला आणि विज्ञानाच्या भूमिकेबद्दल एक नवीन आणि सखोल दृष्टी दिली। आमचे उत्तर आहे की आरवने कथाकारासमोर म्हटले की तानसेनने आपल्या कलेचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी नक्कीच करायला हवा होता, पण निसर्गाच्या नियमांचा भंग करून नाही। त्याने थेट पाऊस पाडण्याऐवजी आपल्या संगीताने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करायला हवी होती।
त्याने निसर्गाचा शासक बनून त्याला आदेश देण्याऐवजी त्याचा मित्र बनून त्याला विनंती करायला हवी होती. कलेचा उपयोग हा निसर्गावर मात करण्यासाठी नाही, तर त्याच्याशी सुसंवाद साधण्यासाठी करायला हवा. त्यांचे हे काव्यमय आणि तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले उत्तर ऐकून कथाकार खूप प्रसन्न झाला. अप्रतिम. तुम्ही विज्ञान, कला आणि निसर्ग यांच्यातील पवित्र नाते ओळखले आहे. हस्तक्षेप आणि सुसंवाद यातील फरक जाणले आहे. तुमचे उत्तर अगदी योग्य आहे. ज्ञान प्रणालीमध्ये वैज्ञानिक नीतिमत्ता आणि निसर्गाचा नियम यावर एक नवीन अध्याय लिहिला गेला आणि इतिहासात तानसेने नेमके हेच केले असे म्हटले जाते. त्याने मल्हार रागाचा असा काही प्रकार गायला ज्यामुळे पाऊस लगेच आला नाही, पण वातावरणात गारवा पसरला, ढग जमू लागले आणि काही दिवसांनी नैसर्गिक पण मुबलक पाऊस पडला. त्याने चमत्कार नाही तर सुसंवाद साधला. तुम्ही आतापर्यंत अनेक मोठ्या व्यक्तींच्या आणि मोठ्या घटनांच्या कथा ऐकल्यात, पण आत्ताची कथा आहे एका सामान्य मुलीची, एका अशा मुलीची जिच्या एका लहानशा निर्णयाने नकळतपणे एका मोठ्या साम्राज्याचा इतिहास बदलला. कथाकार. ही कथा आहे मुघल सम्राट जहांगीरच्या काळातील. मेहरुन्निसा नावाची एक अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान तरुणी होती. तिचे वडील दरबारात एक सामान्य अधिकारी होते. एके दिवशी बाजारात फिरताना तिला एका जखमी कबूतर दिसले, ज्याला एका शिकाराच्या बाणाने जखम झाली होती. ते कबूतर होते शहजादा खुर्रमचे, जो पुढे जाऊन शहाजहान म्हणून ओळखला गेला. शहजादा खुर्रम तिथे पोहोचला आणि त्याने मेहरुन्निसाकडे आपले कबूतर परत मागितले. मेहरुन्निसासमोर एक साधा पण महत्वाचा प्रश्न होता. तिने जे ते कबूतर ज्यावर तिचा कोणताही हक्क नव्हता ते त्याच्या मालकाला, एका शक्तिशाली शहजाद्याला परत द्यावे. हाच न्यायाचा आणि नियमाचा मार्ग होता की तिने त्या जखमी आणि घाबरलेल्या कबुतरावर दया दाखवून ते स्वतःकडे ठेवून त्याचे उपचार करावेत आणि मग ते बरे झाल्यावर त्याला आकाशात सोडून द्यावे. हा करुणेचा आणि भावनेचा मार्ग होता. एका बाजूला होता दुसऱ्याच्या मालकी हक्काचा आदर आणि नियम, दुसऱ्या बाजूला होता एका मुक्या जीवाप्रती असलेली करुणा आणि नैतिकता. नियमांचे पालन करणे अधिक महत्वाचे आहे की करुणेचे? तुमचे उत्तर काय आहे? एका लहानशा कबुतराची ही कथा म्हणजे तिच्यात नियम आणि करुणा यांच्यातील एक मोठा संघर्ष दडलेला आहे. आरव आणि मीरा यावर काय उत्तर देतील? त्यांच्या या उत्तराचा आणि नूरजहानच्या इतिहासाचा काय संबंध असेल? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात. नियमांचे पालन करणे अधिक महत्वाचे आहे की करुणेचे? एका जखमी कबुतराच्या निमित्ताने कथाकाराने विचारलेला हा प्रश्न दिसायला साधा असला तरी त्याच्या मुळाशी कायद्याच्या आणि नीतिमत्तेच्या जगातला एक मोठा संघर्ष दडलेला होता. कायदा नेहमीच नैतिक असतो का? आणि नैतिकता नेहमीच कायद्याच्या चौकटीत बसते का? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. आरवने सुरुवात केली. ते कबूतर शहजाद्याचे होते, त्यावर त्याचा मालकी हक्क होता. मेहरुन्निसाने ते कबूतर त्याला परत करायला हवे होते. कबूतरावर दया दाखवणे ही चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्याच्या मालमत्तेवर हक्क गाजवणे हे चुकीचे आहे. ती एक प्रकारची चोरीच झाली. ती शहजाद्याला विनंती करू शकली असती की मी याचे उपचार करते आणि मग तुम्हाला परत देते, पण अंतिम निर्णय घेण्याचा हक्क शहजाद्याचाच होता. नियमांचे आणि कायद्याचे पालन करणे हे कोणत्याही सुसंस्कृत समाजाचे पहिले लक्षण आहे. जर प्रत्येक जण आपल्या भावनेनुसार नियम तोडू लागला तर समाजात अराजकता माजेल. आरवचा युक्तिवाद कायद्याच्या आणि नियमांच्या सार्वभौमत्वावर म्हणजे सुप्रीमसी ऑफ लॉवर आधारित होता, पण मीराला त्यात एका मुक्या जीवावर होणारा अन्याय दिसत होता. पण आरव तिने प्रतिवाद केला. तो केवळ मालमत्ता नव्हता, तो एक जीव होता, एक जखमी वेदनेने तळमळणारा जीव. अशा वेळी मालकी हक्कापेक्षा जगण्याचा हक्क अधिक महत्वाचा नाही का? शहजादा कदाचित त्या जखमी कबुतराला तिथंच सोडून गेला असता किंवा त्याचे काय करायचे याचा विचार करेपर्यंत त्याचा जीव गेला असता. मेहरुन्निसाने त्या क्षणी त्या कबुतराच्या प्राणांना सर्वोच्च प्राधान्य देणे हीच खरी माणुसकी होती. कधी कधी काही कायदे किंवा नियम हे अमानवीय असू शकतात आणि अशा वेळी त्या नियमांना मोडणे हेच खरे धाडस आणि खरी नैतिकता असते. करुणा ही कोणत्याही लिहिलेल्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण करुणा प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते मीरा, आरव म्हणाला. कायदा सर्वांसाठी एकच असतो. जर आपण करुणेला कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानले तर प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार कायद्याचा अर्थ लावेल, आणि जर आपण कायद्याला करुणेपेक्षा श्रेष्ठ मानले तर आपण हळूहळू भावनाशून्य आणि यंत्रवत बनून जाऊ. त्यांची चर्चा आता कायद्याचे राज्य विरुद्ध नैसर्गिक न्याय या दोन मोठ्या कायदेशीर आणि तात्विक संकल्पनांभोवती फिरत होती.
आदित्य देशमुख आपल्या नातवंडांची ही चर्चा ऐकत होते. त्यांना आठवले की काल वंशाचा सामना करताना त्यांनाही अनेकदा नियमांच्या पलीकडे जाऊन आपल्या विवेकावर अवलंबून राहावं लागलं होतं. तुम्ही दोघे पुन्हा एकदा एकाच समस्येच्या दोन बाजू मांडत आहात आणि या प्रश्नाचं उत्तरही या दोन्ही बाजूंना जोडण्यातच आहे. त्यांनी आदित्यकडे पाहिले. आरव, तुझे म्हणणे बरोबर आहे की कायद्याचा आणि नियमांचा आदर केलाच पाहिजे. तो समाजाचा आधार आहे. मेहरुन्निसाने शहजाद्याच्या मालकी हक्काचा अनादर करता कामा नये. मग ते मीराकडे वळले. आणि मीरा, तुझा करुणेचा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे. एका जखमी जीवाला मदत करणे हे आपले परमकर्तव्य आहे. कायद्याच्या नावाखाली आपण निर्दयी होऊ शकत नाही. मग तिने काय करायला हवं होतं? दोघांनीही विचारले. तिने एकाच वेळी दोन्ही गोष्टी करायला हव्या होत्या. तिने नियम आणि करुणा या दोन्हींचा सन्मान करायला हवा होता. तिने शहजादेला सांगायला हवे होते की शहजादे, हे कबूतर तुमचेच आहे आणि मी तुमच्या मालकी हक्काचा पूर्ण आदर करते. पण सध्या ते जखमी आहे आणि त्याला तातडीच्या उपचारांची गरज आहे. एक जीव वाचवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे तुमची परवानगी असेल तर मी याचे उपचार करते आणि ते बरे झालंच सन्मानपूर्वक तुमच्या हवाली करते. अशा प्रकारे तिने करुणेचे पालनही केले असते आणि नियमाचा भंगही केला नसता. तिने शहजादेला विरोध करण्याच्या ऐवजी त्यालाच त्या चांगल्या कामात सामील करून घेतलं असतं. पण जर शहजाद्याने नकार दिला असता तर? आरवने विचारले. तर मग खरा पेच निर्माण झाला असता आणि अशा वेळी मीराच्या म्हणण्याप्रमाणे एका निष्पाप जीवाचे प्राण वाचवणे हे कोणत्याही मालकी हक्कापेक्षा श्रेष्ठ ठरलं असतं. पण पहिला प्रयत्न हा नेहमीच समन्वयाचा आणि संवाद साधण्याचाच असायला हवा. त्यांच्या या उत्तराने आरव आणि मीराला दाखवून दिले की अनेकदा संघर्ष हा हे की ते निवडण्याचा नसतो, तर हे आणि ते दोन्ही कसे साधता येईल याचा मार्ग शोधण्याचा असतो. आमचे उत्तर आहे, आरवने कथाकारासमोर म्हटले, की मेहरुन्निसाने नियम आणि करुणा या दोन्हींचा सन्मान करायला हवा होता. तिने शहजाद्याच्या मालकी हक्काचं आव्हान न देता त्यालाच त्या कबुतराच्या उपचारांमध्ये सामील होण्यासाठी विनंती करायला हवी होती. तिने संघर्षाच्या ऐवजी संवादाचा मार्ग निवडून एकाच वेळी कायद्याचे आणि करुणेचे पालन करायला हवे होते. कारण खरा न्याय तोच जो कायद्याच्या चौकटीत राहूनही माणुसकीचा हात सोडत नाही. त्यांचे हे सुंदर आणि संतुलित उत्तर ऐकून कथाकार खूप प्रभावित झाला. उत्कृष्ट. तुम्ही कायदा आणि नैतिकता यांच्यातील नाजूक नाते ओळखले आहे. नियम हे माणसांसाठी आहेत, माणसं नियमांसाठी नाहीत. हेच खरे शहाणपण आहे. तुमचे उत्तर अगदी योग्य आहे. ज्ञान प्रणालीमध्ये कायदा, नीतिमत्ता आणि करुणा, लॉ, एथिक्स अँड कंपॅशन यावर एक नवीन अध्याय लिहिला गेला. आणि इतिहासात खरंच मेहरुन्निसाने खरंच असे काहीतरी केले. तिच्या या बुद्धिमत्तेने, धाडसाने आणि करुणेने शहजादा खुर्रम इतका प्रभावित झाला की तो तिच्या प्रेमात पडला. आणि पुढे जाऊन हीच सामान्य मुलगी मेहरुन्निसा मुघल साम्राज्याची सर्वात शक्तिशाली स्त्री, मलिकाए हिंदुस्थान नूरजहान बनली. तिच्या एका छोट्याशा विवेकी निर्णयाने तिचा आणि पर्यायाने भारताचा इतिहास बदलला. तुम्ही आतापर्यंत मानवी जगातील अनेक कथा ऐकल्यात, पण आताची कथा आहे निसर्गाच्या जगातली. ही कथा आहे एका वृद्ध सिंहाची आणि जंगलाच्या नियमांची. कथाकार. आफ्रिकेच्या सवाना जंगलात सिम्बा नावाचा एक सिंह अनेक वर्ष राजा म्हणून राज्य करीत होता. तो शूर होता, न्यायी होता आणि आपल्या कळपाचा उत्तम रक्षक होता. पण आता तो वृद्ध आणि कमकुवत झाला होता. जंगलाच्या नियमानुसार जेव्हा राजा कमकुवत होतो तेव्हा कळपातील एखादा युवान बलवान सिंह त्याला आव्हान देतो आणि लढाईत हरवून स्वतः राजा बनतो. झार नावाच्या एका तरुण आणि महत्वाकांक्षी सिंहाने सिम्बाला आव्हान दिले. लढाई झाली आणि अपेक्षाप्रमाणे वृद्ध सिम्बा हरला. जंगलाच्या क्रूर नियमानुसार हरलेल्या राजाला कळपातून हाकलून दिले जाते आणि त्याला एकटेच असुरक्षितपणे आपले उरलेले आयुष्य काढावे लागते, जिथे तो अनेकदा उपासमारीने किंवा दुसऱ्या शिकाऱ्यांकडून मारला जातो. झार आता नवीन राजा होता, पण सिम्बाने अनेक वर्ष त्याचे आणि संपूर्ण कळपाचे रक्षण केले होते हे तो विसरला नव्हता. आता नवीन राजा झार समोर एक पेच होता. त्याने जंगलाच्या हजारो वर्षाच्या कठोर नियमाचे पालन करून सिम्बाला कळपातून हाकलून देऊन मृत्यूच्या दारात ढकलावे का, जेणेकरून कळपाची शिस्त आणि परंपरा कायम राहील? की त्याने आपल्या जुन्या राजाप्रती कृतज्ञता आणि दया दाखवून नियमांना मोडून सिम्बाला कळपातच राहण्याची परवानगी द्यावी आणि त्याच्या उरलेल्या आयुष्याची सोय करावी? एका बाजूला होती परंपरा आणि निसर्गाचा कठोर नियम, दुसऱ्या बाजूला होती कृतज्ञता आणि करुणा. तुमचे उत्तर काय आहे? जंगलाचा राजा, त्याच्या समोरही एक धर्मसंकट. आरव आणि मीरा या नियम विरुद्ध कृतज्ञता या संघर्षावर काय उत्तर देतील? निसर्गाचे नियम माणसाच्या भावनेपेक्षा श्रेष्ठ आहेत का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष, नवी पिढी, पुढच्या भागात. एका बाजूला होती
परंपरा आणि निसर्गाचा कठोर नियम. दुसऱ्या बाजूला होती कृतज्ञता आणि करुणा. कथाकाराने सिंहाच्या रूपाने मांडलेला हा प्रश्न आरव आणि मीराला थेट निसर्गाच्या मूळ तत्वांवर आणि सामाजिक नियमांच्या उद्देशावर विचार करायला लावत होता. नियम का बनवले जातात आणि ते कधी बदलले पाहिजेत, याचं उत्तर माझ्यासाठी खूप स्पष्ट आहे. मीराने लगेचच आपली बाजू मांडली. झारने सिंबाला कळपातच ठेवायला हवं होतं. सिंबाने आयुष्यभर त्या कळपाचे रक्षण केले, त्यांच्यासाठी शिकार केली. आता जेव्हा तो कमजोर झालाय तेव्हा त्याला असे मृत्यूच्या दारात ढकलून देणे ही निव्वळ कृतज्ञता आहे. नियम हे समाजाच्या भल्यासाठी असतात. जर एखादा नियम इतका क्रूर आणि अमानवीय असेल तर तो नियमच बदलण्याची गरज आहे. झार एक नवीन राजा होता. त्याच्याकडे एक नवीन अधिक दयाळू परंपरा सुरू करण्याची संधी होती. त्याने ती संधी वापरायला हवी होती. मीराचा मुद्दा पूर्णपणे नैतिक आणि करुणेवर आधारित होता, पण आरवला त्या नियमामागील नैसर्गिक आणि व्यावहारिक कारण दिसत होते. पण आरवने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तो नियम क्रूर वाटत असला तरी तो जंगलाच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. सिंहाचा कळप तेव्हाच टिकून राहतो जेव्हा त्याचा राजा सर्वात बलवान आणि सक्षम असतो. जर कमजोर आणि वृद्ध सिंहांना कळपातच ठेवले तर ते कळपासाठी एक ओझे म्हणजे लायबिलिटी बनतात. ते शिकारीत मदत करू शकत नाहीत, पण अन्नात वाटा मागतात. त्यामुळे संपूर्ण कळपाची शक्ती कमी होते आणि ते इतर कळपांकडून किंवा शिकाऱ्यांकडून सहज हरवले जाऊ शकतात. तो नियम वैयक्तिक स्तरावर क्रूर आहे, पण सामाजिक आणि नैसर्गिक स्तरावर तो कळपाच्या सर्व्हायव्हलसाठी गरजेचा आहे. झारने जर भावनेच्या आहारी जाऊन तो नियम मोडला असता तर त्याने संपूर्ण कळपाचे भविष्य धोक्यात घातले असते. म्हणजे तू म्हणतोस की जे कोणी उपयोगी नाहीत त्यांना मरू द्यायचे? मीराचा आवाज संतापात होता. हाच विचार तर माणसामध्येही लागू होऊ शकतो. मग आपण आपल्या समाजातील वृद्ध आणि आजारी लोकांनाही असेच वागवायचे का? नाही, मी तसे म्हणत नाहीये, आरव म्हणाला. माणूस आणि प्राणी यांच्यात फरक आहे. माणसाकडे नीतिमत्ता आणि संसाधने आहेत, पण जंगलाचा कायदा हा नैसर्गिक निवडीच्या कठोर सिद्धांतावर चालतो. झार हा एक सिंह होता, माणूस नाही. त्याला आपल्या कळपाच्या अस्तित्वाचा विचार करावाच लागला असता. त्यांची चर्चा आता नैसर्गिक नियम विरुद्ध मानवी नैतिकता या गुंतागुंतीच्या विषयावर पोहोचली होती. आदित्य देशमुख शांतपणे त्यांची चर्चा ऐकत होते. त्यांना या कथेतून केवळ नियम आणि करुणा यांचा संघर्ष दिसत नव्हता, तर त्यांना सम्मान आणि पद यांच्यातील नातंही दिसत होते. तुम्ही दोघेही पुन्हा एकदा वेगवेगळ्या स्तरांवरून विचार करत आहात. मीरा, तू एका कुटुंबाच्या दृष्टिकोनातून विचार करत आहेस, आणि आरव, तू एका प्रणालीच्या दृष्टिकोनातून. पण यावर एक तिसरा मार्गही असू शकतो जो या दोन्हीचा आधार करतो. त्यांनी मीराकडे पाहिले. मीरा, तुझे म्हणणे बरोबर आहे की सिंबाच्या योगदानाचा आणि त्याच्या आयुष्याचा आदर व्हायलाच हवा. त्याला अपमानित करून मृत्यूच्या दारात ढकलता येणार नाही. मग त्या आरवकडे वळले. आणि आरव, तुझा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे. कळपाचे हित आणि राजाच्या पदाची प्रतिष्ठा ही सर्वोच्च आहे. कळपात दोन राजे असू शकत नाहीत. मग काय करायचे? दोघांनीही विचारले. झारने नियम आणि करुणा या दोन्हीचा संगम साधायला हवा होता. त्याने जंगलाच्या नियमानुसार सिंबाला राजा म्हणून कळपातून बाहेर काढायला हवे होते, कारण आता तो राजा नव्हता. यातून त्याने परंपरेचा आणि राजाच्या पदाचा सन्मान केला असता. पण त्याला एकटे आणि असहायपणे मरायला सोडून द्यायला नको होते. त्याने सिंबाला कळपाच्या सीमेवर एका सुरक्षित ठिकाणी ठेवायला हवे होते. त्याने सिंबाला राजा म्हणून नाही, तर कळपाचा एक वरिष्ठ सल्लागार किंवा सन्माननीय सदस्य म्हणून एक नवीन स्थान द्यायला हवे होते. त्याने स्वतःच्या शिकारीतील एक लहान हिस्सा नियमितपणे सिंबापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घ्यायला हवी होती. अशाने सिंबाचा सन्मानही राहिला असता, तो सुरक्षितही राहिला असता आणि कळपाच्या दैनंदिन कारभारात अडथळाही आला नसता. नवीन राजा म्हणून झारने केवळ शक्तीच नाही, तर आपल्या वोरगेंगर म्हणजे पूर्वजाप्रती आदर आणि कृतज्ञताही दाखवून दिली असती. त्याने नियम तोडला नसता, पण त्याने त्या नियमाला अधिक मानवी आणि सन्माननीय बनवले असते. आदित्यांच्या या उत्तराने एका कठोर नियमालाही सन्मान आणि करुणेची सुंदर जोड दिली. आमचं उत्तर आहे की झारने जंगलाच्या नियमाचे पालन करायला हवे होते, पण ते अंधळेपणाने नाही. त्याने सिंबाला राजा म्हणून कळपातून बाहेर काढून परंपरेचा आदर करावा, पण त्याच वेळी एक कृतज्ञ आणि विवेकी नेता म्हणून
त्याने सिंबाच्या सुरक्षिततेची आणि अन्नाची सोय कळपाबाहेर करून त्याच्या योगदानाचा आणि आयुष्याचा सन्मानही करावा. त्याने नियम आणि करुणा यांच्यात बलन्स साधून एक नवीन अधिक उन्नत आदर्श घालून द्यावा. त्यांचे हे सुंदर आणि विवेकी उत्तर ऐकून कथाकार खूप प्रभावित झाला. उत्कृष्ट. तुम्ही हे जाणले आहे की नियम हे दगडात कोरलेल्या रेषा नसतात, ते समाजाच्या भल्यासाठी असतात आणि वेळ प्रसंगी त्यांना अधिक मानवी आणि सन्माननीय बनवण्यासाठी लवचिकता दाखवणे हेच खरे नेतृत्व आहे. तुमचे उत्तर अगदी पायोपाय आहे. ज्ञानप्रणालीमध्ये नेतृत्व, परंपरा आणि कृतज्ञता यावर एक नवीन अध्याय लिहिला गेला. तुमच्या या प्रवासात तुम्ही अनेक संस्कृती, अनेक काळ आणि अनेक विचार अनुभवले आहेत. पण आताची कथा आहे तुमच्या ओळखीची, पण तरीही अनोळखी अशा जगाची. ही कथा आहे भविष्याची नाही, तर एका समांतर विश्वाची. आरव आणि मीराच्या डोळ्यात प्रचंड आश्चर्य आणि उत्सुकता दाटून आली. कथाकार, कल्पना करा की आर्यन नावाचा एक तरुण शास्त्रज्ञ एका यंत्राचा शोध लावतो जे त्याला दुसऱ्या समांतर विश्वात डोकावण्याची संधी देते. त्याला एक असे विश्व दिसते जे आपल्या जगासारखेच आहे, पण तिथे एक मोठा फरक आहे. त्या जगात त्याच्या आई वडिलांचे लहानपणीच एका अपघातात मृत्यू झालेला नाही, ते जिवंत आहेत. त्या जगात तो आपल्या आई वडिलांसोबत एक आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगत आहे. आपल्या जगात मात्र तो एकटा आणि अनाथ म्हणून वाढलाय. त्याच्या यंत्रात अशी सोय आहे की तो फक्त एकदाच एकाच दिशेने त्या दुसऱ्या विश्वात कायमच जाऊ शकतो. तो परत येऊ शकत नाही. आता आर्यन समोर एक प्रचंड मोठा आणि भावनिक पेच आहे. त्याने आपल्या या वास्तविक म्हणजे रिअल जगातच राहावे, जिथे त्याला दुःख आणि एकालीपणा मिळाला, पण जे त्याचे स्वतःचे खरे जग आहे, की त्या दुसऱ्या म्हणजे समांतर विश्वात प्रवेश करून ते आपल्या आई वडिलांसोबत ते आनंदी जीवन जगावे ज्याला तो नेहमीच मुकला आहे. पण ते जग त्याचे नाही, तो तिथे एक घुसखोर असेल. एका दुःखद पण खऱ्या वास्तवात जगणे श्रेष्ठ आहे की एका सुखी पण खोटे किंवा उसने घेतलेल्या जगात जगणे? तुमचे उत्तर काय आहे? वास्तव आणि भ्रम, एका शास्त्रज्ञाच्या मनातील हा भावनिक संघर्ष. आरव आणि मीरा यावर काय उत्तर देतील? ते वास्तवाची बाजू घेतील की सुखाची? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात. तुम्ही आर्यनच्या जागी असतात तर काय केले असते? आपल्या या जगातच राहिला असतात की दुसऱ्या जगात गेला असता? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.